यात शिवलिंग तर नाहीये, मग एवढं भगवे झेंडे का लावले? तुला नाही माहित आज काय आहे? काय आहे आज? अरे आज इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. आजच्या दिवशीच म्हणजे 6 जून 1674 रोजी रायगडावर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवणाऱ्या शिवरायांनी सिंहासनावर आरूढ होऊन एका नवीन युगाची सुरुवात केली. रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, इतिहासाच्या पानांवर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी राज्य केले असे आपल्या अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ह्याच दिनी राज्याभिषेक करण्यात आले होते आणि हाच दिवस आपण शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतो. नमस्कार मंडळी. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संचालित मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळा 2025 आज आपण या डिजिटल माध्यमाने साजरा करणार आहोत. आपण कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करूया. हो गणपती सूरनिरागस हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो गणपति सूर निरागस हो. खूपच छान दुर्वांगी. आपण या दिवसाची अधिक माहिती डॉक्टर सुरेश किशन भदरगे यांच्याकडून घेऊयात. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश किशन भदरगे, व्हाइस प्रिन्सिपल BN कॉलेज भिवंडी. आज 6 जून 2025 याच दिवशी 6 जून 1674ला रायगडावर एक अलौकिक उत्सव पार पडला आणि त्या उत्सवाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा. 16व्या आणि 17व्या शतकामध्ये अनेक सत्ता महाराष्ट्रात भारतामध्ये अस्तित्वात होत्या. या परकीय सत्तांच्या काळामध्ये भारतामध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं, रयतेच्या हितासाठी त्यांची जोपासना करणं, त्यांना वाढवणं अतिशय कठीण गोष्ट होती. परंतु याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठमोड्या मावळ्यांसह स्वराज्य हे स्थापन केलं. ते कोणासाठी? तर रयतेसाठी, रयतेच्या कल्याणासाठी हे स्वराज्य त्यांनी स्थापन केलेलं होतं. परंतु या स्वराज्याला मान्यता देण्यासाठी राज्याभिषेक सोहळा अतिशय आवश्यक होता. कारण या काळामध्ये भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या डच, इंग्रज, पोर्तुगीज आणि मुघल सत्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानण्यास ते तयार नव्हते. त्याचबरोबर येथे असणारे स्वकीय मराठे स्वतःला काही राजे म्हणून घेत होते. त्यात प्रामुख्याने नाव घेतलं जातं जावळीचे चंद्रराव मोरे यांना सुद्धा मुघलांनी राजा ही पदवी बहाल केलेली होती. परंतु या चंद्रराव मोरेंनी आणि अनेक स्वकीयांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून घोषित करण्यास नकार दिला होता. त्यासाठी
राज्याभिषेक सोहळा करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना क्रमप्राप्त होते. त्याद्वारे त्यांना राजा म्हणून जर मान्यता मिळाली, त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये ज्या काही त्यांना स्वराज्यासाठी आवश्यक असणारी प्रशासन व्यवस्था निर्माण करून या स्वराज्याचं सुराज्यामध्ये परावर्तित करता त्यांना येणार होतं. आणि म्हणूनच राज्याभिषेक सोहळा रायगडावर जो पार पडला त्याचं अलौकिक महत्त्व इतिहासामध्ये आहे. या राज्याभिषेक सोहळ्याला माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी मला कवी प्रदीप यांच्या काही ओळी आठवतात आणि ते म्हणतात, महाराष्ट्राचा गौरव करताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना कवी प्रदीप असं म्हणतात की, देखो मुल्क मराठों का ये यही शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव एक बच्चा बच्चा बोला था. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा हा आज सुदिन. सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, तुम्ही एवढी छान माहिती दिल्याबद्दल. आता आपले मराठी वाङ्मय मंडळाचे कलाकार आपल्यासमोर शिवराज चंद्र सूर्यानो पडवाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी रान किल्ल्यानो जी जी ऐका ऐका सात समुद्रानो जी जी ऐका ऐका सात समुद्रानो जी 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 ऐका ऐका असली नवलाई ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही बादशाही पडे पायाची जी जी छकडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाची जी जी छकडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाची जी जी छकडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही पडे पायाची जी जी छकडावर नाचे शिवशाही जी जी बादशाही युगाची पुण्याई
वत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ वत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती होती लय तान्हेली रया शेताची हो गेली झाली पीक पाण्याची तुगी झाली अवध्या जन्माची एकच राजा हसा खायचो एकच राजा हसा खायचो पुढल्या घरी वाखरी माझा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी माझा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी माझा आमचा राजा बसला तख्त मराठीवरी मौला मौला हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है हाँ हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है रहनुमाई के तेरे चर्चे गजब जन्नत में है रहनुमाई के तेरे चर्चे गजब जन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है राजा माझा एक बिरुबाचा राया माझा अवतार खंडेरायाचा उरामंदी राजा माझा डोळ्यामंदी राजा माझा जीवामंदी मनामंदी राजा ठसला माझा धनी माझा राया बापावानी करी माया गडावर आज माझा राजा बसला आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी बिरुबाच्या नावानं आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देवराजियाचा प्राणयोगी राजा मूळ कैलासाचे ऐसा राजा माझीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा 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 प्रजातोषवी राजमालवी पद्मभूषणी ऐसा राजा राजयोगी जो धर्मयोगी जो कर्मयोगी जो ऐसा राजा 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 शिवराम
मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोनाली पेडणेकर मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी पवार सर आणि आपले मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉक्टर राजश्री देशपांडे मॅडम यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.